सांगितलं राधा राणी आणि भगवंता. ही ताकद सांगितली प्रेमातली देवी भागवतामध्ये की भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे द्वारकेचे राजा सिंहासनावरती बसलेले आहेत आणि बसलेले असताना त्या ठिकाणी आता मात्र 16,108 बायका अशा बसलेल्या आहेत. सगळ्या पत्नी अशा समोर बसल्यात, परंतु भगवंताच्या मुखामध्ये एकच नामस्मरण ते म्हणजे राधा 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 आणि राधा. जगाचा पालन करता पालन हरता सुद्धा मुखामध्ये राधा 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 नामस्मरण करतोय. खरंच काय बरं या राधा नामात? राधा नामात एवढी ताकद आहे ना माय. असं जर बघायला गेलं तर राधा नामाला उकार नाहीये, राधा नामाला मात्रा नाहीये, राधा नामाला विलंटी नाहीये. राधा नामाला फक्त 2 काने, एक समोर आणि एक मागे, रा आणि धा. आणि एक सांगू तुम्हाला, त्या राधा नामामधला जो काना आहे ना त्यामध्येच कान्हा लपलेला आहे. एवढी ताकद त्या राधा नामात आहे. ती राधा मुखात देवाच्या एकच राधा 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 राधा. रात्रंदिवस मुखामध्ये नामस्मरण अशा पत्न्या बसलेल्या होत्या. आणि खरंच आहे, मालकानं बायकोला सोडून शेजारणीला म्हणावलंय सुंदर दिसायली, कशी तळपायाची मुंगी मस्तकात जाती, झन जाती की नाही? सगळ्यांची जाती. फक्त दुसऱ्या स्त्रीचं वर्णन करावं देवा, अहो बाबा हे आपल्या सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. तिथं देव्या 16,108 देवाच्या संगतीमध्ये राहणाऱ्या त्या बायका सुद्धा त्यांना राग येत होता की आम्ही एवढ्या सुंदर 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 बायका यांच्या समोर बसलेल्या आणि यांच्या मुखात दुसऱ्या स्त्रीचं नाव येतंय, ती राधा राधा राधा. हाय क्या त्या राधामध्ये? आहे तरी काय त्या राधे नावात? काय आहे तरी? कोण आहे तरी ती कोण राधा? नारदजी आले, नारदजींच्या समोर मांडलं यांनी. आता तो जगाचा बाप आहे, त्याला काय कळत नाही माय. इथं कोण बसलंय, कोण उठून गेलंय, कोणाचं कुठं लक्ष आहे, कोणाच्या बुद्धीत काय चालू आहे हे त्याला माहित आहे. जरी इथं आपण बसलेलो असतो तरी सुद्धा तुमचं डोकं कुठपर्यंत गेलं हे त्याला माहित आहे. त्यांच्याच बायका तशा बोलतात. भगवंतानी एक लीला केली. लीला अशी केली, एक दिवस भगवंताचं एवढं डोकं दुखायला लागलं माय, खूप त्रास व्हायला लागला, खूप त्रास. देवाचं डोकं दुखतय दुखतय दुखतय. अनेक उपचार केले. आपल्या भाषेत पाहा गेलं तर सर्वप्रथम झंडूबाम लावलं. झंडूबाम सब काम पर एक दाम, झंडूबाम. एका माईने या झंडूबामुळं एवढी स्वतःची वाट लावून घेतली ना. दर्शनाला गेली बाबा बालाजीला, आणि तिथं काय जमत नाही न्यायला, काय जमत नाही. ते लोक अशी तपासणी करू लागले. ते मंदिरात दर्शनाला जाताना तपासणी करू लागले. तपासत होते तिच्याजवळ होती पेवशी, आणि पेवशी ठेवला होता हा झंडूबाम. त्या माणसानं ते तपासलं. ते पोलीस ते असतात ना नौकर अंगणामध्ये, ती मशीन लावली अशी अंगाला पुढून मागून पुढून मागून, आणि पिवशी लावली. ते कमराला एवढं मोठं दिसलं ना ते डबड झंडूबामचं, एवढं दिसलं. त्याच्या हाताला लागलं आणि ते पिवशी काढायला लावली. दे ग मावशी तुझ्याकडे काय, काढ 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 तुझ्याकडे काय आहे. परंतु या मायच्या डोक्याला कोणाचं डोकं लावता येतंय का? लागतच नाही. म्हणे बापा त्यात आहे बाम, त्यात हे बाम. म्हणते की 5-50 पोलीस गोळा झाले. तिनं झेंडू काढून टाकलं आणि बामच धरला. 5-50 लोक जमा झाले. कुठे बॉम्ब, कुठे बॉम्ब, कुठे बॉम्ब, कुठे बॉम्ब बघायला गेलं तरीच्या पिवशीतला इना अशी डबीवर काढली. बघा म्हणे बॉम्ब.
कशीनं धरून जेलात टाका. झंडू बामनं वाट लावली तिची, तिच्या संग आमची पण. ते बरं झालं पटकन तिने डब्बी वर काढली, नाही तर तिच्या सोबत आम्हालाही जेलात टाकत होती. खूप अवघड परिस्थिती आहे. देवाच्या डोक्यावरती दुखणाऱ्या अनेक उपचार केले, परंतु दुखणं काय सर्वसाधारण होतं का? लीलेचं दुखणं होतं. राहायला तयार नाही. वैद्य बोलवले, डॉक्टर बोलवले, याला बोलव त्याला बोलव, असं कर तसं कर, सगळे उपचार केले, परंतु देवाचं डोकं दुखायचं राहीना झालंय. करायचं तरी काय? भगवंत म्हटले, माझ्या भक्ताचं चरणामृत जर मला मिळालं, ते जर माझ्या मस्तकाला लावलं तर माझं डोकं राहील. साक्षात भगवंताने सांगितलं, माया हो. कोणाचं? भक्ताचं. भक्ताचं चरणामृत आणा, ते माझ्या डोक्याला लावलं तर माझं डोकं राहील, असं सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर आता मात्र त्या ठिकाणी 16,108 बायका बसलेल्या होत्या. नारदजी बाजूला होते. नारदजी त्या प्रत्येकी जवळ गेले, म्हटले, अगं तुमच्या चरणाचा अमृत द्या, तुमच्या द्या, तुमच्या द्या, तुमच्या द्या. कोणीच द्यायला तयार नाही. मग तुम्ही भक्त नाही का? भगवंताचे आहोत ना, निस्सीम भक्त. आम्ही आमच्या मालकावरती भगवंताप्रमाणे खूप प्रेम करतो, परंतु आम्ही आमचं चरणामृत देत नाही. मग त्या पत्न्यांनी सुद्धा बोलायला सुरुवात केली. म्हटले, नारदजी तुम्ही तुमचं द्या. तुम्ही काय सर्वसाधारण भक्त आहात का? तुम्ही तुमचं चरणामृत द्या. परंतु नारदजी म्हटले, मी सुद्धा देणार नाही. मी जर माझं चरणामृत जर भगवंताला दिलं तर मला पाप लागेल. पाप लागेल मला. मी नाही देत. कोणाचं आणावं? बरेच ठिकाणी फिरले माया हो, कोणी चरणामृत द्यायला तयार नाही. करायचंय काय? भगवंताने सांगितलं, नारदजी मी जिचं नामस्मरण करतोय ना, त्या राधेकडे जा. नारदजी वृंदावनामध्ये गेले आणि वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर माया हो, राधा राणी बगीच्यामध्ये बसलेल्या होत्या. भगवंत गोकुळ सोडून मथुरेच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडले, तेव्हापासून त्या राधा राणीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. सरोवर तयार झालेले तिथं तुम्ही बघा जाऊन. ते सरोवर सर्वसाधारण सरोवर नाही, राधा राणीच्या डोळ्यातून अश्रूने तयार झालेलं ते सरोवर आहे. रडत होत्या, रडत होत्या, रडत होत्या, परंतु ऐका ना, डोळ्यातून जरी अश्रूच्या धारा असतील, परंतु चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य हसतय. नारदजींनी अवस्था पाहिली राधा राणीची, आणि ती अवस्था पाहिल्याच्या नंतर आता बोलायला सुरुवात केली. राधा राणी, भगवंताचं खूप डोकं दुखतंय. बरेचसे उपचार केले, परंतु राहायला तयार नाही. काय सांगितलं देवाने? माझ्या कानाने काय सांगितलं? नारदजी बोला ना. तर नारदजींनी सांगावं, भगवंत म्हणत होते, माझ्या भक्ताच्या पायाचं चरणामृत जर मला मिळालं तर माझं डोकं राहील. हे शब्द राधा राणीच्या कानावरती पडले, आणि कानावरती पडल्यानंतर राधा राणी लगेच उठून गेल्या. तांब्याभर लोटाभर पाणी आणलं, आणि आणल्याच्या नंतर स्वतःचे पाय स्वतःच्या हाताने धुतले, आणि स्वतःचे पाय स्वतःच्या हाताने धुतल्याच्या नंतर ते चरणामृत नारदजींजवळ दिलं. नारदजी हे सगळं बघत होते, आणि बघत 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 विचार केला, या राधेनं स्वतःच्या पायाचं अमृत भगवंताला दिलंय, हिला किती पाप लागेल. राधा राणी बाजूला बसलेल्या होत्या. राधा राणीच्या लक्षात आलं, नारदजी घेऊन जा ना तुम्ही चरणामृत. अहो नारदजी घेऊन जा, माझ्या कानाला खूप त्रास होतोय, लवकर घेऊन जा, द्या माझ्या कानाला. परंतु नारदजी बाजूला बसले होते. नारदजींनी बोलायला सुरुवात केली. म्हटले, राधा राणी, हे जर चरणामृत भगवंताला दिलं तर तुम्हाला महापाप लागेल. तुम्हाला नरकात जावे लागेल. नरकाच्या घोर यातना सहन कराव्या लागतील. राधा राणी हसतायत, आणि हसत
हसत हसत राधा राणीने बोलायला सुरुवात केली. म्हटले नारदजी, मी माझ्या कानासाठी एक नरक नाही, 100 नाही, 1000 नरक यातना सहन करायला तयार आहे. फक्त तुम्ही माझ्या कानासाठी एवढं चरणामृत घेऊन जा. ह्याला म्हणतात माय खरं प्रेम. स्वतःला कितीही त्रास यातना सहन कराव्या लागल्या तरी चालेल, परंतु दुसऱ्याला मात्र त्रास नाही झाला पाहिजे. हे खरं प्रेम आहे. ते प्रेम राधा राणी आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा. सुंदर राधा राणीने चरणामृत घेतलं. नारदजींनी सॉरी आपलं भगवंताच्या जवळ आले. भगवंताने डोक्याला लावलं. लगेच डोकं दुखायचं राहून की प्रेम सांगितलं राधा राणी आणि भगवंता. ही ताकद सांगितली प्रेमातली देवी भागवतामध्ये.